नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. दॅट नेम इज आयोनिक इक्विलिब्रियम. द टॉपिक नेम इज आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियम इज पार्ट 2 ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला दिसेल केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिक आपण बघितलाय. केमिकल इक्विलिब्रियमचा सेकंड पार्ट म्हणजे काय, आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिक एनसीईआरटी बुक मध्ये तुम्हाला क्लास 11 मध्ये मिळेल आणि बोर्ड बुक मध्ये हा क्लास 12 मध्ये, म्हणजे बोर्ड बुक म्हणजे महाराष्ट्र बोर्ड मध्ये. ओके, सो दोज हु आर गिव्हिंग एक्झाम फॉर महाराष्ट्र बोर्ड, एचएससी बोर्ड कोण देत असेल तर त्या बोर्ड साठी तुम्हाला हा टॉपिक रिटन एक्झाम साठी सुद्धा आहे. ओके, चला तर सुरू करूयात. आयोनिक इक्विलिब्रियम. सो दिस आयोनिक इक्विलिब्रियम इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, इट इज अ केमिकल व्हेन इट गोइंग टू डिसोसिएट इट विल प्रोड्यूस आयर्न. इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच ऑन डिसोसिएट प्रोड्यूस आयर्न. कळले? डिसोसिएशन म्हणजे काय, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यावर. सो व्हॉट इज द डेफिनेशन, इट प्रोड्युसेस आयर्न इन ॲक्वेस सोल्युशन. ओके, म्हणजे बघा, सपोज इफ यू हॅव NaCl. ओके, इफ यू डिझॉल्व्ह NaCl इन वॉटर it will be aqueous NaCl. आपण कसं लिहितो, NaCl aqueous. Is it okay? So this NaCl aqueous म्हणजे काय होतं बघा, म्हणजे थोडक्यात काय, मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर होतं काय, Na प्लस आणि Cl मायनस दोन्ही सेपरेट होतात. What you get? You will get formation of Na plus aqueous plus Cl minus aqueous. Okay, what does it mean? Na plus gets covered by water molecule and Cl minus will also covered by water molecule. ठीक आहे, दोघांना काय होते, वॉटरनी हायड्रेट होतं. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज हायड्रेशन. हे हायड्रेशन झाल्यामुळे काय होतं, Na प्लस आणि Cl मायनस रिकंबाईन होत नाहीत. म्हणजे बघा, थोडक्यात मीठ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं की परत आपल्याला मीठ दिसत नाही, ते कम्प्लीट डिझॉल्व्ह झालेलं असतं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रोलाइट विच ऑन डिसोसिएशन प्रोड्यूस आयन्स. ओके, जरा बघा, आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये कोणती इक्वेशन बघितलेली, PCl5 will dissociate as PCl3 plus Cl2. सो एक मॉलिक्यूल आहे, तो ब्रेकडाऊन झाला, दोन मॉलिक्यूल झाले. इथं काय, एक मॉलिक्यूल आहे, तो ब्रेकडाऊन होऊन दोन आयन्स झाले. दॅट इज अ डिफरन्स. सो दिस इज नॉट इलेक्ट्रोलाइट बट दिस वन इज इलेक्ट्रोलाइट. ओके, सो व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट, विच प्रोड्युसेस आयन्स इन द ॲक्वेस सोल्युशन. ओके, आता पुढचा पार्ट, आयन्स कोणकोणते असू शकतात. आयन्स मीन्स कॅटायन अँड ॲनायन. So ions can be anything like Na plus, Cl minus, Ba2 plus, Ca2 plus, OH minus वगैरे वगैरे. ओके, पण स्पेसिफिकली जर का आयन असेल H प्लस तर त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड. आणि जर का आयन असेल OH मायनस तर आपण त्याला काय म्हणतो, बेस. म्हणजे बघा, दिस फॅरेडे दॅट सायंटिस्ट हॅव गिवन दॅट ऍसिड Ha नावाचं समजा कुठलं तरी ऍसिड आहे, तर ते ब्रेकडाऊन झालं की काय मिळतं, H प्लस अँड A मायनस. सिमिलरली बेस जर का ब्रेकडाऊन झालं तर काय मिळणार आहे, B प्लस अँड OH मायनस. सो प्लस मायनस मिळते म्हणजे काय, अकॉर्डिंग टू फॅरेडे ऍसिड अँड बेस दे आर ऑल्सो इलेक्ट्रोलाइट. ऍसिड अँड बेस दे आर ऑल्सो इलेक्ट्रोलाइट. ओके, दे प्रोड्यूस आयन्स. आणि स्पेसिफिकली ऍसिड मधला कॅटायन असतो H प्लस, बेस मधला ऍनायन असतो OH मायनस. कळलं? सो इलेक्ट्रोलाइट या टॉपिक मध्ये किंवा आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिक मध्ये आपण पहिल्यांदा कोणते इलेक्ट्रोलाइट घेणार आहे, ऍसिड आणि बेस. ते झाल्यानंतर आपण जाणार आहे सॉल्ट कडे, लाईक NaCl. इज इट ओके? सो होल टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, ऍसिड, बेसेस, सॉल्ट. हे सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं तर काय होतं, ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं तर काय होतं, वगैरे वगैरे. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ दिस फर्स्ट पार्ट अँड दॅट इज नथिंग बट ऍसिड अँड बेस थिअरी. Okay, so in this topic acid and base theory we are going to define acid and base. We are going to define acid and base according to different examples or according to different rules. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की ऍसिड म्हणजे ज्याच्याकडे H प्लस आहे तो ऍसिड, ज्याच्याकडे OH मायनस आहे तो बेस, असं आपण पहिल्यापासून बघतो. बट ऍक्च्युली फक्त एवढंच नाहीये. फॉर एक्झाम्पल NH3 बेस आहे पण त्याच्याकडे तर H प्लस आहे. NH3 इट इज अ बेस आहे पण NH3 ला H काय आहे, H प्लस आहे. सो कुछ तो गडबड आहे. कळतंय? सो एकच डेफिनेशन ऍसिड आणि बेसला पुरेशी नाही. सो वी आर गोइंग टू सी डिफरंट थिअरीज अकॉर्डिंग टू डेफिनेशन. ठीक आहे, सो वेगवेगळ्या थिअरीज बघायच्या. त्याच्यात एक बेसिक पॉइंट ऍसिड आणि बेस मध्ये
अर्लियर अप टू 10th स्टँडर्ड आपण काय काय बघितले बघा. ऍसिड्स आर द सबस्टन्स विच आर सोअर टू टेस्ट अँड बेसेस कसे असतात बिटर टू टेस्ट. त्याच्यानंतर लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट काय सांगते ऍसिडची ब्ल्यू टू रेड कलर होतो आणि इथं काय होणार आहे रेड टू ब्ल्यू कलर. डन. त्याच्यानंतर ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट. Acid reacts with base to form salt and base reacts with acid to form salt. Okay, बघायला सोपं आहे ना. So any acid will combine with base and what you will get formation of salt. Okay, and this process is nothing but neutralization. Acid plus base giving salt is a type of neutralization. किंवा असं म्हणत acid base combine होतात त्या प्रोसेसला म्हणायचं न्यूट्रलायझेशन. इज इट ओके? आता हा पॉइंट बघायला सोपा आहे पण आपल्याला आता न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट पण डिटेल मध्ये बघायची. ओके, प्रत्येक सायंटिस्टच्या अकॉर्डिंगली डेफिनेशन मध्ये थोडा थोडा चेंज होतो. ठीक आहे, बघायचं. चलो, सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट थिअरी. बिफोर दॅट इफ यू वॉन्ट टू टेक स्क्रीनशॉट टेक घ्या. मग आपण पुढे जाऊयात. विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन, अर्हेनियस थिअरी. ओके, सो ऍसिड बेस थिअरी त्यातला फर्स्ट पार्ट आपण सुरू करणार आहे अर्हेनियस थिअरी. थिअरी डिटेल मध्ये बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी थिअरी बघू. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस अर्हेनियस थिअरी. सो व्हॉट इज अर्हेनियस थिअरी? द अर्हेनियस सायंटिस्ट व्हॉट ही हॅव डन, तो काय म्हणला होता की सपोज एखादा ऍसिड तुम्ही समजा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. इफ यू डिझॉल्व्ह ऍसिड इन वॉटर, व्हॉट टेक इट गिव्स H plus ion. ओके, ऍसिड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्स H plus ion टू वॉटर. म्हणजे काय बघा, सपोज आपल्याकडे ऍसिड आहे आणि तुम्ही एका कंटेनर मध्ये वॉटर घेतलंय. त्याच्यामध्ये आपण ऍसिड हे पोर केलं. हे ऍसिड आपण त्याच्यामध्ये पोर केलं. तर प्रॉडक्ट मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला, या कंटेनर मध्ये वॉटर प्लस H प्लस आयन किंवा वॉटर मध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असणार आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? और वॉटर और H प्लस आयन्स अँड वॉटर हे सगळं आपल्याला याच्यात दिसणार आहे. सो दिस मटेरियल इज कॉल्ड एज ऍसिड. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ऍसिड? It is a substance which gives H plus ions when dissolved in water is called as acid. Okay, H plus ion ला आपण काय म्हणतो? प्रोटॉन. Is it okay? चलो, now next one, base. Base is a substance which gives OH minus ion when dissolved in water. So same way, if you take base and water, base plus water, what is the product? It will give OH minus ion. Okay, so same way, if you have a container having water, if you add base in that, the product will show amount of OH minus ion more. ठीक आहे, OH minus ion चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला इथं जास्त दिसेल. सो दिस इज बेसिक डेफिनेशन अर्हेनियस थिअरी. सोपं आहे ना. जो H प्लस देतो तो ऍसिड, जो OH मायनस देतो तो बेस. आणि याच्यात एक इम्पॉर्टंट वर्ड आहे अँड दॅट वर्ड इज वॉटर. ठीक आहे, बरं. H प्लसचं नाव काय होतं? प्रोटॉन. सिमिलरली OH मायनसचं नाव आहे हायड्रॉक्सिल आयन. हायड्रॉक्सिल आयन. ओके, समटाइम्स इट इज कॉल्ड एज हायड्रॉक्साइड. ओके, हायड्रॉक्सिल और हायड्रॉक्साइड. ओके, सो H प्लस मीन्स प्रोटॉन अँड हायड्रॉक्साइड मीन्स OH मायनस. ओके, उगाच काहीतरी नवीन नाव द्यायचं. ओके, नाउ नेक्स्ट वन, दिस H प्लस आयन when dissolved in water. H प्लस आयन जर का वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाला तर काय मिळणार आहे बघा. दिस H प्लस when dissolved in water, what we get? H3O प्लस. ठीक आहे, काय झालं बघा, प्रोटॉन प्लस वॉटर काय तयार झालंय? H3O प्लस. जस्ट ऍडिशन रिएक्शन. आणि प्लस कोणाच्या डोक्यावर गेलाय? ऑक्सिजनच्या. दिस इज कॉल्ड एज प्रोटोनेटेड वॉटर. काय म्हणायचं याला? प्रोटोनेटेड वॉटर. ओके, सो प्रोटॉन ऍड केलेलं वॉटर याला काय म्हणणार आपण? प्रोटोनेटेड वॉटर. ओके, नेक्स्ट वन, याचं दुसरं एक नाव आहे, त्याचं नाव आहे हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम आयन, प्रोटोनेटेड वॉटर और हायड्रोनियम आयन. ओके, याचा जरा शेप बघा कसा येणार आहे. नॉर्मल वॉटर आपण कसं काढतो? ऑक्सिजन ऍट द सेंटर अँड 2 हायड्रोजन्स. बरोबर, व्ही शेप मध्ये अँड ऑक्सिजन हॅव्हिंग 2 लोन पेअर, 2 बॉन्ड पेअर. ओके, आता जेव्हा ऑक्सिजन तिसरा बॉन्ड करतोय तेव्हा काय होणार आहे? एक लोन पेअर जाणार आणि त्यांनी बॉन्ड केला H बरोबर. ओके, इट इज नथिंग बट कोऑर्डिनेट बॉन्ड
आणखी ऑक्सिजनने त्याची लोन पेअर दिली, ऑक्सिजनची लोन पेअर कुठे गेली, आता इथं मध्ये गेली. सो ऑक्सिजन हॅव शेअर्ड इट्स लोन पेअर विथ H+ होता ना आधी, प्लस म्हणजे काय, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नव्हते, एक पण नव्हता. सो यांनी काय केलं, दोन इलेक्ट्रॉन शेअर केले, एक बॉन्ड केला, हायड्रोजनचा डुप्लेट कम्प्लीट झाला. ओके, अँड बिकॉज ऑफ दिस डोनेशन दिस ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, so this hydronium ion have 1 lone pair and 3 bond pair. Okay, 1 lone pair 3 bond pair म्हणजे याचा शेप काय झाला, पिरामिड. ओके, so pyramidal shape, oxygen having 1 lone pair and 3 bond pair, plus it is carrying positive charge. So this is hydronium ion. It is one of the strongest acid. Done. So when H+ dissolves in water, you will get formation of hydronium ion. ठीक आहे. Similarly OH- it always gives hydroxyl ion. इथं हायड्रोनियम आयन आणि इकडं कोण आहे, हायड्रॉक्सिल आयन. कळले दोन्ही नावं. चलो, नाव विल गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट बघा काय, तर स्ट्रॉंग ऍसिड आणि किंवा आपण आधी ऍसिड आणि बेसची रिएक्शन काय होती बघा. द ऍसिड इज जनरली रिप्रेझेंटेड ऍज Ha. Acid is generally representing as Ha. So when this Ha is dissolved in water, it will form Ha aqueous. बरोबर ना. आणि आता हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे, इट विल ब्रेक डाऊन ऍज H+ aqueous प्लस A- aqueous. ओके, सिमिलरली बेस आपण मगाशी काय घेतला होता, BOH. When it is dissolved in water, it will form BOH aqueous. So हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे, B+ aqueous and OH- aqueous. Okay, so H+ aqueous means it is giving acid and OH- aqueous means it is giving base. Is it okay? Now here you can see concept of equilibrium. ओके, सो आपण एक एक्झाम्पल HAच घेऊयात. सो HA नावाचं एक ऍसिड आहे, ते ब्रेकडाऊन झालं आणि काय तयार झालं, H++ A-. ओके, आय कॅन राईट लाईक दिस और वी कॅन राईट HA इक्विलिब्रियम H++ A-. ओके, नाउ व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दिस टू साइन्स. दिस साइन इज इरिव्हर्सिबल अँड दिस साइन इज रिव्हर्सिबल. बरोबर की नाही. इथे रिएक्शन फॉरवर्ड होणार आहे, बॅक येणार नाही. इथे रिएक्शन फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही चालते. ओके, सो ऍट T इज इक्वल टू 0, इफ HA इज 1 दिस विल बी 0 0. बरोबर, हा पण काय असणार आहे, 1 0 0. ऍट T इज इक्वल टू इक्विलिब्रियम, आता लिहूया T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. आपण इथं कसं लिहितो, 1 - अल्फा अल्फा अल्फा. बरोबर, थोडा पार्ट डिसोसिएट झाला आणि काही पार्ट माघारी गेला. सो 1 - अल्फा अल्फा अल्फा, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. ओके, बट वेन यू हॅव दिस काइंड ऑफ एरो, म्हणजे काय, होल जेवढा काय H आहे तो सगळाच डिसोसिएट झाला, तर हा काय झाला 0. आणि जेवढा HA आहे तेवढाच H+ झाला, तेवढाच A- झाला. 1 HA gives 1 H+ and 1 A-. आर यू गेटिंग दिस पॉइंट. डिफरन्स कळायला काय झालंय. What we call it this alpha as degree of dissociation. ओके, इथं काय झालंय, अल्फा डायरेक्ट 1च झालाय आणि हा अल्फा काय, दिस इज लेस दॅन 1, इजंट इट. लेस दॅन 1, एक पेक्षा थोडासा कमी आहे म्हणून 1 - अल्फा लिहिला. ओके, अँड व्हॉट इज द रूल, इफ अल्फा व्हॅल्यू इज स्मॉल, म्हणजे कुठली, ही वाली. इफ अल्फा व्हॅल्यू इज स्मॉल देन दॅट ऍसिड इज कॉल्ड ॲज वीक ऍसिड, अँड इफ अल्फा इज लार्ज then that acid is called as strong acid. कळलं, अल्फा व्हॅल्यू स्मॉल असेल तर आपण त्यांना काय म्हणणार, वीक ऍसिड. आणि अल्फा व्हॅल्यू लार्ज झाली म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 1, तर त्याला काय म्हणणार आपण, स्ट्रॉंग ऍसिड. कळलं. आता याचं मिनिंग बघा काय होतंय, अल्फा व्हॅल्यू स्मॉल म्हणजे काय झालं, रिएक्शन पुढे गेली परत मागे आली. बरोबर ना, अल्फा स्मॉल आहे म्हणजे रिएक्शन रिव्हर मारते. इथं काय, अल्फा व्हॅल्यू लार्ज आहे म्हणजे रिएक्शन मागे येते का, नाही येते. इथं डिसोसिएशन कम्प्लीट होत नाहीये, डिसोसिएशन म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन, आणि इथं डिसोसिएशन कम्प्लीट होते, फॉरवर्ड रिएक्शन कम्प्लीट होते. कळलं. सो व्हॉट इज द पॉइंट, when we say alpha large strong acid can be defined as the acid
which dissociates almost completely. The acid which dissociates almost completely is called as strong acid. म्हणजे त्याचा अल्फा काय झाला, ऑलमोस्ट इक्वल टू द स्टार्टिंग मटेरियल. त्याला आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग ऍसिड. ओके. आणि ऍसिड which dissociates to a smaller extent. स्मॉलर एक्सटेंट म्हणजे काय, अल्फा व्हॅल्यू काय येणार आहे, स्मॉल. सो ऍसिड विच डिसोसिएट्स टू द स्मॉलर एक्सटेंट इज कॉल्ड एज वीक ऍसिड. ओके. आय विल एक्सप्लेन वन अगेन. द ऍसिड कॅन डिसोसिएट लाईक दिस और लाईक दिस. दोघांचा मिनिंग काय, इथे रिएक्शन बॅकवर्ड होणार नाहीये. जेवढा काय ऍसिड आहे तो सगळ्याच्या सगळा डिसोसिएट झाला, सगळा ब्रेकडाऊन झाला. जेवढं HA मध्ये H प्लस होतं तेवढा सगळा तुम्हाला प्रॉडक्ट मध्ये मिळाला. याचं मिनिंग काय होतं, आधी ब्रेकडाऊन झालं, डिसोसिएशन झालं आणि परत असोसिएशन, रिएक्शन बॅकवर्ड पण झाली, फॉरवर्ड बॅकवर्ड कंटिन्युअस झाली. बिकॉज ऑफ दॅट डिसोसिएशन व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू स्टार्टिंग मटेरियल. इट इज 1 मायनस अल्फा अल्फा अल्फा. ओके. अल्फा जर का लार्ज 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 होत गेलं तर काय होणार आहे, स्ट्रॉंग मिळणार आहे. आणि अल्फा स्मॉल असेल तर काय मिळणार, वीक मिळणार. इज इट ओके. अल्फा लार्ज म्हणजे काय, डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली. आणि अल्फा स्मॉल म्हणजे डिसोसिएशन टू अ स्मॉलर एक्सटेंट. Okay, so in this way we can explain strong acid and weak acid. Okay, in the same fashion we can explain strong base, weak base. आता मी काय ते लिहित नाही, लॉजिक समजून घ्या. इथं बेस घेतला, हा एरो काढला तर B प्लस OH मायनस, B प्लस OH मायनस, परत अल्फा आला. स्मॉलर अल्फा म्हणजे वीक बेस, लार्जर अल्फा म्हणजे स्ट्रॉंग बेस. सो बेस which dissociates almost completely will be strong base. And the base which dissociates to a smaller extent will be a weak base. कळालं दोन्ही पॉइंट, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. ओके. चलो, सो एक स्क्रीनशॉट काढून घ्या. सो दिस इज युअर आर्हेनियस थेरी बेसिक एक्सप्लेनेशन. आणि आपण आता एक दोन एक्झाम्पल्स बघू आणि मग पुढे त्याची पुढची कन्सेप्ट बघूया. फर्स्ट एक्झाम्पल इज HCl. When HCl is dissolved in water, it is written as H plus plus OH minus. H plus plus Cl minus. Okay, H plus aqueous, Cl minus aqueous. So this will be your acid and this arrow defines that it is a strong acid. Okay. Similarly, you can have acid H2SO4. H2SO4 breakdown झाला तर कसं होणार आहे, it will be 2 times H plus plus SO4 minus minus. Okay. H2SO4 चं स्ट्रक्चर S double bond O double bond O OH OH. So it have 2 H plus. So you'll get 2H plus plus SO4 minus minus. आपण याला काय म्हणतो, डायप्रोटिक ऍसिड. Okay, similarly we can have H3PO4, H3PO3, H3PO2. ओके. आपण सगळे स्ट्रक्चर बघूया. H3PO4 कसं काढणार स्ट्रक्चर, इन ऑल दिस केसेस आपण आधी काय लिहितो, P डबल बॉन्ड O OH. तिन्ही स्ट्रक्चर मध्ये काय येणार आहे, P डबल बॉन्ड O OH. ओके. रिमेनिंग 2 व्हॅलेन्सीज ऑफ फॉस्फरस. H3PO4 काय शिल्लक राहिले आता, 3 हायड्रोजन मधले 2 राहिले आणि 2 ऑक्सिजन. सो व्हॉट वी गेट, OH OH. H3PO3 ऑक्सिजन एकच राहिलाय आणि 2 हायड्रोजन. सो कसं लिहिणार, OH H. अँड H3PO2 2 ऑक्सिजन खतम झाले, 2च हायड्रोजन राहिले. कळलं. So in H3PO4 we have 3H plus. So what we call it as triprotic acid. Okay. And तो dissociate कसा होणार आहे, 3 times H plus plus PO4 minus minus minus. 3 minus येणार, 3 H plus गेले. Okay. Then H3PO3 you have 2H plus. So हा काय झाला, diprotic. So how it is going to dissociate, 2H plus plus PO3 minus minus. Similarly, H3PO2, I think now you can guess. There is only one OH. कळते, हा H जो आहे हा फॉस्फरसला अटॅच आहे, हा H मायनस आहे, हा H प्लस नाहीये. आपल्याला प्लस वाला H कोणता असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला. ओके. सो H3PO2 इट इज मोनोबेसिक ऍसिड.
So how it is going to break? H plus plus PO2 minus. Okay. So these are some examples in which you will get formation of H plus ion in aqueous state. इथं सगळीकडे aqueous bracket मध्ये पाहिजे. Okay, one more example. CH3COOH. The name of this molecule is acetic acid. Okay, this acid is weak acid. Weak acid means what? It will dissociate to a smaller extent. Weak असताना arrow हा काढायचा. So what you get? CH3COO minus plus H plus. Okay. Another example of weak acid will take H2S. H2S will break down as H plus plus HS minus. ओके. इवन एक्स पुढचं डिसोसिएशन झालं. हा पुढचा कसा डिसोसिएट होणार आहे? इट विल डिसोसिएट एज H प्लस प्लस S मायनस मायनस. सो 1 स्टेप झालं तर हे मिळणार, 2 स्टेप झालं तर पुढे जाणार. ओके. आय होप यू नो. फर्स्ट स्टेपला समजा इक्विलिब्रियम K1 आहे, सेकंड स्टेपचा इक्विलिब्रियम K2 आहे. ओव्हरऑल याचा K काय मिळणार आहे? K1 इंटू K2. स्टेप वाईज रिएक्शन असताना आपण काय करतो? K चं मल्टिप्लिकेशन. Okay, समजली examples? So these are examples of Arrhenius acid. Okay, चलो now we'll take examples of Arrhenius bases. So bases मध्ये काय इश्यू नाहीये, OH च असतो. Number of OH group will be number of bases. Okay, example बघा. First one is NaOH. NaOH will break down as Na plus plus OH minus. It is mono acidic base. ओके, एकच OH निघाला. त्याच्यानंतर CaOH ट्वाइस. कसं लिहिणार आपण हा? Ca2 प्लस प्लस 2OH मायनस. ओके. अनदर एक्झाम्पल NH4OH. NH4OH ला काय म्हणतो आपण? अमोनियम हायड्रॉक्साइड. अमोनियम हायड्रॉक्साइड विल ब्रेक डाउन एज NH4 प्लस प्लस OH मायनस. And I hope arrow कळालाय. This arrow means this base is weak base आणि वरचे दोन bases कसे? Strong आहे. Okay. Another example is NH4SH. This is ammonium sulfide. The answer is NH4 plus plus SH. Yes. आता काय डिफरन्स आहे बघा. इथं ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर लिहिला. ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर लिहिला तर OH मिळालाय का? नाही. कळतंय? मायनस मिळालंय पण OH आहे का? नाही. अँड हिट इज अ प्रॉब्लेम. इथं काय झालंय? OH सारखा SH आलाय. दिस इज नथिंग बट सेम ग्रुप ना. ऑक्सिजन आणि सल्फर एकाच ग्रुपमध्ये, रिएक्शन सेम, सगळं सेम. सो आणि गंमत म्हणजे NH4SH बेसिक पण आहे, म्हणजे त्याचा pH मोर दॅन 7 आहे. ओके. बट व्हॉट इज अ प्रॉब्लेम? दिस इज नॉट OH. इथं जसं OH झालंय तिथं आहे का? नाहीये. So that's why we cannot say this is base. This is not base according to Arrhenius theory. लक्षात येते? रिएक्शन सेम, सगळं सेम, इवन pH सुद्धा मोर दॅन 7 आहे, पण Arrhenius theoryच्या अकॉर्डिंगली डेफिनेशन मध्ये हा बसत नाही. सो दिस इज नॉट बेस. इज इट ओके? चलो नाउ नेक्स्ट वन. सो ऍसिड बेस कळाले. एक्झाम्पल्स. नाउ विल गो फॉर द नेक्स्ट वन. The next part of any theory is neutralization. Okay, so let us see what is Arrhenius neutralization. Neutralization reaction according to Arrhenius theory. So we already know acid plus base gives salt plus water. बरोबर आहे? So example घेऊयात आपण neutralization साठी. acid घेऊयात HCl. When it dissolved in water, what we get? We get H plus plus Cl minus. ओके, जर आपण डिटेल मध्ये लिहूयात. इथं aqueous, इथं aqueous. ओके. ऍक्च्युअली काय मिळतं आपल्याला इथं? H3O plus. बरोबर ना? वॉटर बरोबर H plus गेल्यावर H3O plus. सिमिलरली NaOH. NaOH when dissolved in water, what we get? NaOH when dissolved in water, what we get? Na plus plus OH minus. So this is nothing but our hydroxyl ion. Okay. And now what is neutralization? Neutralization is acid plus base. So if you add HCl and NaOH,
HCl प्लस NaOH इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणजे दोघंही ऍक्वेस मध्ये. तर याने दिला H3O प्लस आणि याने दिला OH मायनस. ओके, सो वी आर हॅव्हिंग H3O प्लस प्लस OH मायनस. ओके, so what is the product? H3O plus OH. It is nothing but 2 times water. Isn't it? H3O plus OH minus. काय मिळालं? 2 times water. आता इथं बघा कशी रिॲक्शन होणार आहे. HCl देणार H प्लस, NaOH देणार OH मायनस. सो H प्लस आणि OH मायनस ते काय होणार आहे? H2O. बरोबर, प्लस HCl मधला कोण राहिला? Cl मायनस ऍक्वेस आणि NaOH मधलं कोण राहिलं? Na प्लस ऍक्वेस. कळाले? सो ऍसिड प्लस बेस गिव्स दिस सॉल्ट. NaCl काय झालं? सॉल्ट प्लस वॉटर, बट दिस सॉल्ट रिमेन्स इन डिझॉल्व स्टेट. NaCl नावाचं सॉल्ट बनणार नाहीये. Na आणि Cl कसे झाले? डिझॉल्व कंडिशन मध्ये. इज इट ओके? सो दिस इज द रिॲक्शन. पॉइंट कळाला? सो दिस इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू अर्हेनियस थिअरी. ओके, चला एकदा बघा आपण काय काय बघितलंय. फर्स्ट पॉइंट, अर्हेनियस थिअरी, डेफिनेशन ऑफ ऍसिड अँड बेस. Then we have seen which kind of acids are strong acid, weak acid, strong base, weak base दोन्ही बघितलं. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स बघितली आणि नंतर आता काय बघितलं आपण? न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट. ओके ओके, नाउ फायनल स्टेप. फायनल स्टेप इज लिमिटेशन ऑफ अर्हेनियस थिअरी. कारण की समजा अर्हेनियस थिअरी फुलफिल असती तर पुढच्या 2 थिअरीज बघायची थिअरी. सो व्हॉट इज दिस लिमिटेशन? So first one is Arrhenius theory is related to aqueous solvent. बरोबर ना? It is related to water. So जी काय डेफिनेशन आहे, काय डेफिनेशन? Which gives H plus 2 water, which gives OH minus 2 water. So compulsory water पाहिजेच. Okay? So presence of water is absolutely necessary. Presence of water is absolutely necessary. What does it mean? बघा, HCl. मला सांगा HCl ऍसिड आहे का नाही? Yes, we know HCl is acid. रिझन काय? H प्लस आहे. पण नुसतं H प्लस HCl लिहिलं तर हा H प्लस देतो, ठीक आहे, पण कोणाला? आपलं काय? H प्लस गिव्स टू वॉटर. ओके, सो नुसतं HCl लिहिला तर हा ऍसिड आहे का नाही हे अर्हेनियसला एक्सप्लेन करता येणार नाही. सो वेन वी राईट HCl aqueous, नाव इट मीन्स इट इज ऍसिडिक इन नेचर. कळालं? इफ वी राईट HCl ड्राय, HCl ड्राय म्हणजे काय? लिक्विड स्टेट नाहीये, ऍक्वेस फॉर्म मध्ये, सॉरी लिक्विड स्टेट नाही किंवा तो वॉटर मध्ये पण नाहीये, तर तो एकटाच HCl आहे. इट इज नथिंग बट HCl गॅस. HCl गॅस वॉटर मध्ये आला म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये गेला, इथं काय? गॅस फॉर्म मध्ये. सो गॅस फॉर्म मध्ये त्याला वॉटर नाहीये. इन ऍब्सेन्स ऑफ वॉटर वी कॅन नॉट एक्सप्लेन. सो अकॉर्डिंग टू अर्हेनियस थिअरी, HCl aqueous is acid, but HCl gases are not acids. ओके, सो समथिंग डिफरंट ना, काहीतरी चुकीचं आहे. सो दिस इज लिमिटेशन. कळालं? ओके, जरा नाव सांगते. HCl aqueous हे ऍसिड आहे, हे फिक्स झालं. याचं नाव आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. का तर ते ऍसिड आहे, डोक्याला ताप नाही, त्याच्यामुळे नावाचा शेवट काय? ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. बट HCl गॅस और HCl ड्राय त्याला काय म्हणतात? हायड्रोजन क्लोराईड. ऍसिड आहे का नाही तुमचं तुम्ही बघा. हायड्रोजन क्लोराईड. सो HCl aqueous काय म्हणायचं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि HCl ड्राय किंवा HCl गॅसला काय म्हणायचं? हायड्रोजन क्लोराईड. कळलं? सो दिस इज फर्स्ट ड्रॉबॅक, वॉटर. नेक्स्ट वन इज इट कॅन नॉट एक्सप्लेन ऍसिडिक और बेसिक नेचर ऑफ नॉन ऍक्वेस सॉल्व्हंट. सो ऍक्वेस म्हणजे वॉटर, नॉन ऍक्वेस म्हणजे विदाउट वॉटर. ओके, सो देर आर सम सॉल्व्हंट्स. ओके, एक्झाम्पल बघा. सॉल्व्हंटचं एक्झाम्पल आहे ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड. ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड फॉर्म्युला इज CH3COOH. ओके, बरेचसे रिॲक्शन असतात की जे आपल्याला ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍज अ सॉल्व्हंट वापरायचे. सो ऍसिड इज नॉट अ वॉटर. ठीक आहे, ह्याच्या नावात ऍसिड जरी असलं तरी हे वॉटर नाहीये. हे वॉटर नाहीये, त्याच्यामुळे याच्यामध्ये जी रिॲक्शन होती ती आपल्याला ऍसिड आहे का बेस आहे हे सांगता येत नाही. कळलं? असा हा एक अजून एक सॉल्व्हंट आहे, त्याचं नाव आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. सो इट इज नथिंग बट NH4OH. सो हा एक सॉल्व्हंट आहे, हा सॉल्व्हंट आहे. दीज आर नॉट वॉटर. बरोबर, मग यांना काय म्हणतो आपण? नॉन ऍक्वेस सॉल्व्हंट. हा ऍसिडिक आहे, हा बेसिक आहे, पण याला H प्लस नाही किंवा ह्याच्यामध्ये वॉटरच नाही. सो वी कॅनॉट एक्सप्लेन. वन मोर सॉल्व्हंट इज बेन्झीन. बेन्झीन इज C6H6. इट इज नॉन पोलर सॉल्व्हंट.
नॉन पोलर आहे म्हणजे हा टोटली ऑर्गॅनिक किंवा आपण नॉन ॲक्वेस म्हणता येईल. तर असा एक सॉल्व्हंट आहे. मग हा ऍसिड आहे का बेस आहे सांगता येत नाही. अनदर एक्झाम्पल इथेनॉल, C2H5OH. आता बघा इथं सुद्धा OH आहे, H प्लस आहे, बरोबर आहे. बट स्टील इट इज नॉट ऍसिड नॉट बेस. ऍक्च्युअली इथेनॉल न्यूट्रल आहे. सो वी कॅनॉट एक्सप्लेन अकॉर्डिंग टू दिस थिअरी. कळलं? सो दिस इज द पॉइंट नॉन ॲक्वेस सॉल्व्हंट. नेक्स्ट वन, न्यूट्रलायझेशन प्रोसेस इज लिमिटेड टू दोज रिएक्शन विच अकर इन वॉटर ओनली. परत एकदा पाणी चालत. सो न्यूट्रलायझेशन करायचंय. ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर, बरोबर ना, आयन्स मिळतात आणि वॉटर. सो ही रिएक्शन करायला वॉटर पाहिजेच, त्याशिवाय रिएक्शन होईल का? नाही होणार. सो ज्या ऍसिड आणि बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांच्यासाठीच रिएक्शन लिहिता येईल. आर यू गेटिंग? एक एक्झाम्पल बघा. CaO plus SiO2 forms CaSiO3. ठीक आहे. CaO दिस इज ऑक्साइड ऑफ मेटल. ऑक्साइड ऑफ मेटल काय असतं? बेसिक, बरोबर. SiO2 दिस इज ऑक्साइड ऑफ नॉन मेटल, इट इज ऍसिडिक. सो ऍसिड प्लस बेस काय झालं इथे? सॉल्ट. सो इट इज ऑल्सो न्यूट्रलायझेशन. पण CaO आणि SiO2 बोथ आर इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल आहे, त्याच्यामुळे जे काही प्रॉडक्ट झाले ते आपल्याला ह्या थिअरीने एक्सप्लेन करता येईल का? नाही. सो जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं त्यांचीच थिअरी आपण इथे सांगू शकतो. ओके. अँड लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट. सो आधी एवढा सगळा घोळ काय घातला तर वॉटर सॉल्व्हंट वापरल्यामुळे. आता दुसरं, ऍसिड साठी H प्लस पाहिजेच आणि बेसला OH मायनस पाहिजेच. म्हणजे काय बघा, इट कॅन नॉट एक्सप्लेन ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ द ऍसिड्स विच डू नॉट हॅव H प्लस. ज्या गोष्टीमध्ये H प्लस नाही त्यांचं ऍसिडिक नेचर सांगता येईल का? नाही येणार. सिमिलरली इट कॅन नॉट एक्सप्लेन बेसिक कॅरेक्टर ऑफ अ बेस विच डज नॉट हॅव OH मायनस. एखाद्या बेसमध्ये OH मायनस नसेल तर कसं एक्सप्लेन करणार? ओके. एक्झाम्पल बघा. AlCl3 इट इज अन ऍसिड. BCl3 ऍसिड आहे. नंतर आता आपण हा काय बघितला? SiO2 ही लोक ऍसिड आहे का कुठे H प्लस? नाहीये. पण ऍक्च्युली हे ऍसिड आहे, त्यांचा pH लेस दॅन 7 आहे. मग आपल्याला आर्हेनियसने एक्सप्लेन करता येईल का? नाही येणार. सिमिलरली OH मायनस नसेल, फॉर एक्झाम्पल NH3. ओके. त्याच्यानंतर अजून कोणते एक्झाम्पल घेऊयात आपण? नॉन मेटल ऑक्साइड, सॉरी मेटल ऑक्साइड कोणतं? CaO आता इथला. ओके. सो दीज एलिमेंट्स आर बेसिक, बरोबर. इथं OH दिसतोय का? नाही. रादर NH3 मध्ये H प्लस दिसतोय ना, पण हा बेस आहे. कळतंय? H प्लस असून सुद्धा बेस आहे म्हणजे कुछ तो गडबड आहे. सो अशा टाईपच्या लोकांचं बेसिक नेचर एक्सप्लेन करायला अर्हेनियस थिअरी काय होती? फेल जाते. सो दीज आर लिमिटेशन्स ऑफ अर्हेनियस थिअरी. समजलं का? सो बेसिक लिमिटेशन काय? डेफिनेशन मध्येच आहे. वर्ड येतो ॲक्वेस, पाणी नसेल तर काय करायचं? दुसरं H प्लस नसेल तर काय करायचं? तिसरं OH मायनस नसेल तर काय करायचं? कळालं? सो हिअर अर्हेनियस थिअरी हॅव सम लिमिटेशन. ठीक आहे. चला एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला थांबता येईल. ओके. डन. चलो. सो विल स्टॉप हिअर. वी हॅव सीन अर्हेनियस थिअरी इन डिटेल. परत एकदा बघा, 3 पॉइंट्स बघितलेत आपण. पहिलं डेफिनेशन, त्याच्यानंतर नाही 3 नाही बरेच पॉइंट झाले, 3-4 बघूयात. पहिल्यांदा डेफिनेशन बघितलं, डेफिनेशन वरनं एक्झाम्पल्स बघितली, त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस कसं बघायचं ते बघितलं. नंतर न्यूट्रलायझेशन बघितलं अँड लास्ट वन इज लिमिटेशन. कळलं? सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज 5 पॉइंट्स. ओके. चलो. सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. दॅट विल बी लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. अगेन दिस 5 पॉइंट्स. पहिलं येणार डेफिनेशन, देन एक्झाम्पल्स, देन स्ट्रॉंग वीक कन्सेप्ट, त्याच्यानंतर येणार न्यूट्रलायझेशन अँड लास्ट वन लिमिटेशन. ठीक आहे. सो तो आपण बघूयात नेक्स्ट पॉइंट मध्ये. ओके. गुड बाय.